Yes, good morning, students. आवाज येतोय माझा? Can you hear me? Okay. Now we have to just wait 2 minutes and we will start. Okay, thank you guys. प्रेझेंटी देण्याची काही गरज नाहीये बिकॉज तुमची प्रेझेंटी ऑलरेडी त्यामध्ये होती. सी लास्ट क्लासमध्ये आपण हीटला स्टार्ट केलं होतं, हीट स्टडी करायला स्टार्ट केलं. Am I audible? माझा आवाज येतोय का? क्लिअर गाईज. ओके, चिराग तुला काही प्रॉब्लेम असेल तर रिफ्रेश कर एकदा आणि मग परत जॉईन कर. ओके, सी प्रिव्हियस क्लासमध्ये आपण ओके मोठ्याने बोलते, ठीक आहे. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण हीट लेसनला स्टडी केला होता आणि आपला एक क्लास झाला होता इंट्रोडक्शन ऑफ हीट मध्ये. नाव आता तुम्हाला आवाज येतोय ना क्लिअर माझा? राधा राणी. ओके, तर आपण हीटला स्टडी केलं होतं आणि इंट्रोडक्शन ऑफ हीट हा पार्ट पाहिला होता. तर आपण त्याला जस्ट रिवाइज करूया 2 मिनिट आणि ते नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया. तर तुम्ही माझ्या क्वेश्चनची आन्सर द्यायचे. हीट, व्हॉट इज अ हीट? काय होतं हीट म्हणजे? प्लीज टाइप इट. शॉर्टकट मध्ये डेफिनेशन सांगायची. हीट म्हणजे काय बघितलं आपण? इट इज एनर्जी. ओके, व्हेरी गुड आयुष. नेक्स्ट, बट विच एनर्जी? It is in the form of energy. Yeah, form of energy. Yeah, form of energy. Very good, Radharani, Nitya. But which energy? It is a kinetic energy. Very good, Parth. कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये हीट आपल्याला अवेलेबल मिळते. म्हणजे हीट जी आहे ती एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे आणि एनर्जीच्या पण कुठल्या एनर्जीच्या? कायनेटिक एनर्जीच्या. येस आदिती, केमिकल एनर्जीच्या पण फॉर्म मध्ये आहे. ते आज आपण स्टडी करणार आहोत. सोर्सेस ऑफ हीट मध्ये कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये आपल्याला एनर्जीच्या फॉर्म मध्ये आपल्याला हीट मिळते हे बघणार आहोत. पण प्रिव्हियस क्लासमध्ये आपण आता बघितलंय हीट इज इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. अँड विच आर 3 एनर्जी टाइप्स ऑफ कायनेटिक एनर्जी?
conduction, convection, and radiation. No path. It is in energy, but it in the form of conduction, convection, and radiation. कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशनच्या फॉर्म मध्ये हीट नाहीये, तर त्या 3 मेथड्स ट्रान्सफर करण्याच्या त्यातली मेथड पण आज आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट मेथड कंडक्शन. तर कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन कन्फ्युज होऊ नका. त्यामध्ये डिफरन्स काय बघा. आपण लास्ट प्रिव्हियस क्लासमध्ये डिस्कस केलं, हीट एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. बट आपण हे नाही स्टडी केलंय की हीट इज एनर्जी इन द फॉर्म ऑफ कंडक्शन, कॉन्व्हेक्शन अँड रेडिएशन. या 3 मेथड्स आहेत की ज्या मेथडने आपण हीट ट्रान्सफर करू शकतो. जे आपण नेचर ऑफ हीट मध्ये आपण स्टडी केलं होतं की हीट इज हीट ट्रान्सफर फ्रॉम हाय टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. आपण हीट ट्रान्सफर करतो. तर हीटला त्या 3 मेथड आहेत ट्रान्सफर करण्याच्या, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आता या 3 मेथड्स मध्ये पण काय डिफरन्स आहे ते आपण आज तर होणार नाही, त्यांनी सोर्सेस ऑफ हीट स्टडी करणार आहोत आणि जर झाली तर कंडक्शन ऑफ हीट. नेक्स्ट क्लासमध्ये आपण कन्व्हेक्शन आणि रेडिएशनला स्टार्ट करू. ओके नित्या, व्हेरी नाईस. व्हायब्रेशन, ट्रान्सलेशन अँड रोटेशनल. जी कायनेटिक एनर्जी असते, ज्यामध्ये आपण ज्या मटेरियल आपण हीट अप्लाय करतोय तिथे तर एनर्जीच्या फॉर्म मध्ये हीट अवेलेबल आहेच, मिळतेच आहे आपल्याला, पण की कुठल्या फॉर्म मध्ये, व्हायब्रेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी अँड रोटेशनल एनर्जी. ट्रान्सफर बिटवीन सिस्टम. या 2 सिस्टम मध्ये किंवा 2 जर मटेरियल यूज केले आणि त्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल तर तिथे हीट ट्रान्सफर होते. हे पण पाहिलं होतं आपण नेचर ऑफ हीट मध्ये. फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. येस, हायर टेम्परेचर वरून हीट लोअर टेम्परेचर कडे ट्रान्सफर केली. हे आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ युनिट ऑफ हीट? जूल. ओके, व्हेरी गुड. जूल. येस, युनिट ऑफ हीट इज जूल. हे पण आपण स्टडी केलंय. ठीक आहे. तर आज नेक्स्ट आपला पार्ट आहे किंवा नेक्स्ट टॉपिक आहे सोर्सेस ऑफ हीट. हीट आपल्याला कुठल्या सोर्स मधून? येस, जूल इज अ युनिट ऑफ हीट. एसआय युनिट अँड सीजीएस युनिट. व्हॉट इज द सीजीएस युनिट ऑफ हीट? अर्ग. व्हेरी गुड राधाराणी. Erg is a CGS unit, I mean smallest unit of heat, and SI unit is joule. तर हे युनिट्स बघितले होते, नेचर ऑफ हीट बघितलं होतं आणि इंट्रोडक्शन हीटचं आपण स्टडी केलं ऑलरेडी. तर आज आपला टॉपिक आहे सोर्सेस ऑफ हीट. सो tell me which are the sources of heat? Which are the sources of heat? Yes, sun. The next, sun is the primary and biggest source of heat. Only sun is the sources of heat. Source of heat. सनच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले हीट नाही, सोर्सेस नाहीये. कॅन्डल. येस, कॅन्डल, बट ते आर्टिफिशियल झाले. मून इज अ सोर्स ऑफ हीट. फायर. ओके, फायर. व्हेरी गुड. फायर म्हणता येईल, बट त्याला कुठली एनर्जी मिळते त्यामध्ये आपल्याला? टॉर्च. हे जे तुम्ही सांगताय ना, टॉर्च, कॅन्डल, हे काय झालंय? हे नॉन लुमिनस ऑब्जेक्ट झाले, म्हणजे त्यांच्याकडे हीट आहे तिथे, पण ते आर्टिफिशियल. विचारले सोर्सेस ऑफ हीट. येस, त्यांच्यामधून पण आपल्याला हीट जनरेट होते किंवा त्यांच्यामधून पण लाईट आपल्याला मिळते, बट ते नॉन लुमिनस ऑब्जेक्ट, जे की आपण आर्टिफिशियल नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. येस आयुष, व्हॉट इज युअर डाऊट? लावा. येस, लावा, बट त्याला काय म्हटलं जातं? केमिकल एनर्जी. व्हेरी गुड शुभम. केमिकल एनर्जी इज ऑल्सो सोर्स ऑफ हीट. आयुष, तुझा डाऊट होता मून. मून इज ऑल्सो नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. atomic energy. Very good. Electrical energy. Yes. Electronics, nuclear. Electronics, not electrical energy. And nuclear energy, I mean nuclear fusion कुठे होतं राधाराणी? Where is forming nuclear fusion? Atomic energy. Okay. Yes, atomic energy झालंय, chemical energy.
sun, electrical energy. Yes, energy and electricity. Air. How air is the source of heat? No, air is not source of heat. Then see. First आपण स्टडी करूयात the sun. फर्स्ट सोर्स आपण स्टडी करणार आहोत किंवा डिस्कस करणार आहोत द सन. आता सन का आहे? कार्बन डायऑक्साइड. नो. सन, एअर, फायर. येस, सन सन तर आहे, फायर पण आहे सोर्स ऑफ हीट. बट तुझ्या कुठल्या टाइप मध्ये येतो आपण बघूया. सी, फर्स्टली काय बघायचं तुम्हाला? सन. आता सन काय आहे? एक प्रायमरी सोर्स आहे आणि बिगेस्ट सोर्स. सन इज द प्रायमरी अँड बिगेस्ट सोर्स ऑफ हीट, की ज्याच्यामध्ये आपल्याला लार्ज अमाऊंट मध्ये काय मिळते? हीट जनरेट होते, हीट मिळते सन मध्ये. आणि ती जी हीट मिळते आपल्याला ती लाईटच्या फॉर्म मध्ये येते. तुम्ही बघितलं असेल ना, जेव्हा सन मधून जी हीट जनरेट होती ते रेज अर्थ सरफेस वर येतात, म्हणजे ते हीट आहे बट कुठल्या फॉर्म मध्ये? एनर्जीच्या फॉर्म मध्ये. आणि मेन म्हणजे आपण लास्ट लेसन मध्ये आपण जेव्हा डिस्कस केलं प्रॉपर्टीज ऑफ सन मध्ये, त्यामध्ये ते एक प्रोसेस बघितली होती न्यूक्लियर फ्युजनची. सो टेल मी व्हॉट इज अ न्यूक्लियर फ्युजन, इफ यू हॅव एनी आयडिया. न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय असतं? न्यूक्लियर फ्युजन मध्ये आपण स्टडी केलाय की तिथे खूप लार्ज अमाऊंट मध्ये, ह्यूज अमाऊंट मध्ये हीट जनरेट होते. बट व्हॉट इज अ न्यूक्लियर फ्युजन? ऍक्च्युअल काय असतं? काय होतं न्यूक्लियर फ्युजन मध्ये? आपण सनच्या प्रॉपर्टीज स्टडी केले ना लाईफ सायकल ऑफ स्टार लेसन मध्ये, तिथे आपण ऑलरेडी स्टडी केलंय न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय. नो आयडिया. ओके. सन मध्ये काय असते? तुम्ही जेव्हा तो लेसन शिकला तेव्हा आपण बघितलंय सन मध्ये काय असेल? लार्ज अमाऊंट मध्ये हायड्रोजन. लास्टिंग ऑफ सन. नो. नो. तर सन जेव्हा सन मध्ये जी हीट एनर्जी आहे ती कशामुळे जनरेट होतीये किंवा प्रोड्यूस होतीये? न्यूक्लियर फ्युजन मध्ये. म्हणजे न्यूक्लियर फ्युजन मध्ये काय असतं? जेव्हा दोन हायड्रोजन ऍटम, न्यूक्लियर फ्युजनच्या प्रोसेस मध्ये काय होत आहे? आवाज येतोय का माझा? ऍटॉमिक न्यूक्लियर कंबाईंड. ऍटॉमिक एनर्जी मध्ये पण हेच होतं रादर आणि न्यूक्लियर फ्युजन होतं तिथे. आवाज येतोय माझा? येस. तर न्यूक्लियर फ्युजन मध्ये काय होतं? जेव्हा दोन हायड्रोजन ऍटम एकमेकांमध्ये किंवा when a two hydrogen atom are fused together, तिथे काय होतं? मग हेलियम न्यूक्लियर फॉर्म होतं. Whenever a two hydrogen atom are fused together, then helium nuclei is formed and heat is generated. म्हणजे तिथं खूप लार्ज अमाऊंट मध्ये हीट जनरेट होती. म्हणजे न्यूक्लियर फ्युजन मध्ये काय असतं? मेन प्रोसेस काय आहे त्याची? जेव्हा हायड्रोजन ऍटम, दोन हायड्रोजन ऍटम एकमेकांसोबत फ्यूज होतात, फ्यूज टुगेदर देन फॉर्म न्यूक्लियर, हेलियम न्यूक्लियर. तिथे काय होतो? हेलियम न्यूक्लियर फॉर्म होतो आणि तिथे हीट पण जनरेट होते. आणि ती हीट म्हणजे काय असते? आपल्याला जी लाईटच्या फॉर्म मध्ये येते. येस, इन न्यूक्लियर फ्युजन हीट इज जनरेटिंग. हीट जनरेट होती, बट कधी जनरेट होती? जेव्हा हायड्रोजन, दोन हायड्रोजन ऍटम जेव्हा एकमेकांबरोबर फ्यूज होतात, तेव्हा तिथे काय होतं? हायड्रोजन हेलियम न्यूक्लियर फॉर्म होतो आणि हीट आपल्याला मिळते. आणि ही जी हीट असते ती अर्थ वर आपल्याला मिळते, ती लाईटच्या फॉर्म मध्ये असते. लाईट अँड हीट हीटच्या पण फॉर्म मध्ये असते आणि लाईटच्या पण फॉर्म असते. सो सन मध्ये मेन काय आहे? न्यूक्लियर फ्युजन. हे आहे तुमचं न्यूक्लियर फ्युजन. हे म्हणजे स्पेसिफिकली तुम्हाला लक्षात ठेवायचं. फ्युजन ऑफ हायड्रोजन न्यूक्लियर टॅप फॉर्म केले. फिजन, नॉट फ्युजन. फ्युजन. फिजन आणि फ्युजन मध्ये डिफरन्स आहे पहा. फ्युजन मध्ये काय होतं? फ्युजन मध्ये काय होतंय? इट्स अ फ्युजन. फ्युजन मध्ये दोन हायड्रोजन ऍटम, जेव्हा दोन हायड्रोजन ऍटम हे एकमेकांसोबत फ्यूज होतात तेव्हा काय मिळतो आपल्याला? एक हेलियम ऍटम
एक हेलियम न्यूक्लियर फॉर्म होतो. म्हणजे आणि या जेव्हा होतं तेव्हा काय होतं, लार्ज अमाऊंट मध्ये हीट जनरेट होतं. There is some problem to रिटर्न जे पेंटामध्ये न्यू असल्यामुळे प्रॉब्लेम होतो. सो याच्यामध्ये काय होतं, हीट जनरेट होते. तर हा झाला एक सन, जो की अर्थचा बिगेस्ट आणि प्रायमरी सोर्स आहे. फर्स्ट सोर्स जर कुठला असेल, आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी किंवा हीट कुठल्या सोर्स मधून मिळत असेल तर तो आहे सन. ठीक आहे, हा सन म्हणजे काय किंवा त्याच्या प्रॉपर्टीज समजले, आणि याचं बेसिक प्रॉपर्टी किंवा कशापासून बनलेले आहे आपण जेव्हा लाईफ सायकल ऑफ स्टार्ट करूयात लेसन तेव्हा त्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करूया. बट आपला टॉपिक आज फक्त सोर्स ऑफ हीट असल्यामुळे आपण फक्त तेवढंच बघितले की न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय, न्यूक्लिअर फ्युजन मध्ये कशी हीट जनरेट होते आणि कशी अर्थ सरफेस पर्यंत आपल्याला लाईटच्या फॉर्म मध्ये मिळते, लाईटच्या ऑल्सो एनर्जीच्या दोन्ही पण फॉर्म मध्ये आपल्याला हीट मिळते. So this is the sun, and which is the source of first or primary and biggest source of heat. समजलं हे सन म्हणजे काय किंवा सन मधून कशी एनर्जी मिळते आपल्याला. If yes, then type it. Yes, understood. Okay. Next, पार्थ रिफ्रेश कर ना, तुझा जर प्रॉब्लेम येत असेल. बाकीच्यांना आवाज येतोय का माझा? हो, बाकीच्यांना आवाज येतोय, क्लिअर आवाज. सेकंड आहे अर्थ. कमिंग ब्रेक, सगळ्यांनाच ब्रेक होतोय का आवाज? नाही होत. सी, आता अर्थ मध्ये तुम्हाला जर काही आयडिया असेल तर सांगू शकता की अर्थ हा कसा हीटचा सोर्स आहे. हाऊ द अर्थ इज सोर्स ऑफ हीट. कुठली एनर्जी मिळते अर्थ मधून आपल्याला, किंवा एखादा एक्झाम्पल कोर. कोर इज अ पार्ट ऑफ अर्थ, डेप्थ ऑफ अर्थ. जिओथर्मल एनर्जी, व्हेरी गुड शुभम. अर्थ मधून जी आपल्याला एनर्जी मिळते ती आहे जिओथर्मल एनर्जी. म्हणजे अर्थ कसा एक सोर्स आहे हीटचा. तर काय होते, सन मधून तुम्हाला जी एनर्जी मिळते ती अर्थ सरफेस पर्यंत येते लाईटच्या फॉर्म मध्ये. आणि तुम्ही जर बघितलं असेल द सेंटर ऑफ अर्थ व्हॉल्कॅनिक इरप्शन, तर सन अर्थचे जे सेंटरचं टेम्परेचर ते कसं आहे रे, ऍज अ सरफेस ऑफ अर्थ, सेंटर ऑफ अर्थ अँड सरफेस ऑफ अर्थ या दोघांच्या टेम्परेचर मध्ये काही डिफरन्स आहे का, कुठलं कमी जास्त आहे, प्लीज टेल मी. माझा क्वेश्चन काय आहे, सेंटर ऑफ अर्थ अँड सरफेस ऑफ अर्थ या दोन मध्ये टेम्परेचर मध्ये काही डिफरन्स आहे का? असेल तर येस म्हणा आणि सांगा काय असेल, असेल तर नो. सी, सपोज तुमची ही आहे, नो डिफरन्स नाहीये दोघांच्या टेम्परेचर मध्ये काही आहे. सी, सपोज ही आहे तुमची अर्थ, ही आहे तुमची अर्थ. आता अर्थ मध्ये हा आहे सेंटर, सपोज आहे सेंटर आणि हा आहे तुमचा. Yes, Radha, what is the difference? What is the difference? If there is a difference, then what? काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, सरफेस ऑफ अर्थ आणि सेंटर ऑफ अर्थच्या टेम्परेचर मध्ये? सेंटर इज अ व्हेरी हॉट, व्हेरी गुड राधाराणी. सेंटरचं जे टेम्परेचर आहे, सपोज हे आहे अर्थ तुमचा, हा अर्थ सरफेस. ओके शर्वरी,
येस, व्हेरी गुड. ऑलमोस्ट 6,000 और 5,000 टू 6,000 च्या रेंज मध्ये असतं सेंटर ऑफ अर्थचं टेम्परेचर. आता सी बघा, हा आहे सेंटर ऑफ सॉरी सर्फेस ऑफ अर्थ आणि हा आहे सेंटर ऑफ अर्थ. तर इथलं जे टेम्परेचर आहे तुमचं ते नियर अबाउट 5,000 और 6,000 डिग्री सेंटीग्रेड आहे. आणि हे अर्थ सर्फेसचं टेम्परेचर तर तुम्हाला माहितीच आहे, ते स्टेटनुसार वेदरनुसार ते चेंजेस होत राहतात यामध्ये. तर आता हे जे 5,000 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे अर्थच्या सेंटरमध्ये, त्यातून आपल्याला जी एनर्जी मिळते ती आहे जिओथर्मल एनर्जी. याचं एक बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तुम्हाला, तर तुम्ही जेव्हा पण कधी जमिनीमध्ये काही जे असेल ते, तुम्ही जेव्हा जमीन किंवा काय असेल त्यातून जी हॉट कधी जास्त खोलपर्यंत जर काही खोदलेलं असेल तर तुम्ही बघत असाल की त्यातली जी माती वगैरे असते, सॉइल तुम्ही जी बाहेर काढता ती हॉट असते बघा कधी पण. आवाज येतोय का माझा? एम आय ऑडिबल? एम आय ऑडिबल? ठीक. तर ती जी सॉइल असते ती गरम असते म्हणजे हॉट असते, टेम्परेचर हाय असतं. म्हणजेच काय, अर्थ सेंटर ऑफ अर्थ जे आहे, अर्थचं जे सेंटर आहे त्याचं टेम्परेचर खूप हाय आहे ऍज कम्पेअर टू सर्फेस ऑफ अर्थ. आणि जसं तुम्ही सेंटर पर्यंत मध्ये जाताल, जर तुम्हाला माहिती असेल तर जेव्हा आपण 32 मीटर 32 मीटर जेव्हा आपण सेंटरकडे जातो तेव्हा 1 डिग्री सेंटीग्रेडनं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होत असतं. 1 डिग्री सेंटीग्रेड. सपोज तुमचं आता अर्थ सर्फेसवर टेम्परेचर आहे 30 डिग्री 30 डिग्री सेंटीग्रेड अर्थ सर्फेसवर टेम्परेचर, आणि सेंटर ऑफ अर्थ तर खूप हाय म्हणजे ते किती, 5,000 डिग्री सेंटीग्रेड. बट जेव्हा तुम्ही 32 मीटर आतमध्ये जाणार आहेत सेंटर ऑफ अर्थ मध्ये, म्हणजे डेप्थ कडे जाणार आहेत अर्थच्या, तेव्हा तुमचं टेम्परेचर 32 मीटर 32 मीटर जेव्हा तुम्ही जाणार आहे, जेव्हा 32 मीटर जाणार आहे तेव्हा तुमचं टेम्परेचर कितीने इन्क्रीज होणार आहे? 1 डिग्री सेंटीग्रेड. जेव्हा नेक्स्ट 32 डिग्री सेंटीग्रेड जाताल, सॉरी मीटरने जेव्हा अर्थ कडे जाताल तेव्हा परत तिकडे टेम्परेचर किती असेल तुमचं, म्हणजे जेव्हा तुम्ही 32 मीटर मध्ये जावाल तेव्हा 30 डिग्री सेंटीग्रेडचं तुमचं टेम्परेचर मिळेल तुम्हाला 31 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे याच्यावरून एकच कन्क्लुजन निघत आहे की जेव्हा तुम्ही 32 मीटर मध्ये डेप्थ कडे जाता अर्थ कडे, तेव्हा तुमचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेड इन्क्रीज होते. आवाज येत नाही का? आता हे झालं अर्थ. म्हणजे या अर्थ मधून जी तुम्हाला एनर्जी मिळते ती आहे जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी ही मिळते तुम्हाला अर्थ. मग असा हा अर्थ एक सोर्स आहे तुमच्या हीटचा. अशी हीट म्हणजे अर्थ कडून पण आपल्याला काय मिळते, हीट मिळते. नाव हे समजलंय. सेकंड टाइप, आय मीन सेकंड सोर्स ऑफ हीट, अर्थ, की ज्यामधून आपल्याला जिओथर्मल एनर्जी मिळते. समजलं असेल तर टाईप करा येस, और नसेल समजलं तर नो, मी परत एक्सप्लेन करते. ओके, देन नेक्स्ट टाइप इज केमिकल एनर्जी. आता तुम्ही मला याचा आन्सर सांगणार आहेत. थर्ड आहे केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी. सी, तर कुठले कुठले सोर्सेस आहेत केमिकल एनर्जीचे की ज्यातून आपल्याला हीट मिळते, हीट जनरेट होते? त्यांनी
Which are the sources of heat which generate the chemical energy? Yes, very good. In chemical energy, reaction between fuel and oxygen. Chemical energy मध्ये काय होते, ऑक्सिजन आणि फ्युअलची रिॲक्शन होते. पण कुठले सोर्स आहेत की ज्यामधून आपल्याला केमिकल एनर्जी मिळते? फूड, कोल, पेट्रोल. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, एवढंच आहेत का? फूड, fossil fuels, पेट्रोल. ओके. हे जे सोर्स आहेत त्यामध्ये आपल्याला मिळते केमिकल एनर्जी. म्हणजे काय होतंय, आता यामध्ये जे आहेत एक्झाम्पल्स त्याचे फूड, पेट्रोल आणि डिझेल, जे तुम्ही सांगितलं तेच करेक्ट. तर ह्याच्यामध्ये काय होतं, हीट जनरेट होती. म्हणजे केमिकल्स जेव्हा हे हीट यातून जनरेट होती तेव्हा, तर हीट जनरेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होतं, ऑक्सिजन आणि जे फ्युअल आहे किंवा त्याला आपण सोर्स ऑफ हीट तर आहेच तो, पण त्यांच्यामध्ये रिॲक्शन होती. ऑक्सिजन आणि जो फ्युअल आहे त्यांच्यामध्ये रिॲक्शन होती, केमिकल रिॲक्शन होती आणि तिथे जनरेट होती तुमची केमिकल एनर्जी. सो याच्यामध्ये याचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही जे दिवाळीच्या सीझन मध्ये दिवाळीच्या फेस्टिवलला युज करता ते फटाके. त्या फटाक्यांमध्ये मोस्टली काय असते, केमिकल एनर्जी. म्हणजे जेव्हा तुम्ही ते फटाके बंद करता त्यामधली जी एनर्जी आहे, त्यामधले जे केमिकल्स आहेत, जे फ्युअल आहे, त्याची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि तिथे आपल्याला एनर्जी मिळते किंवा हीट मिळते, जी केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे, ते म्हणजे हीट. आय मीन केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये हीट हीट जनरेट होते तिथे, बट केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये जनरेट होते. सो दिस इज अ थर्ड टाइप ऑफ हीट और थर्ड सोर्स ऑफ हीट, केमिकल एनर्जी. काय का केमिकल एनर्जी समजलं? समजलं असेल तर टाईप करा येस, म्हणजे मला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करता येईल. नेक्स्ट टाईप. व्हॉइस ब्रेक होतोय का सगळ्यांना? येतोय माझा आवाज? येतोय का अगोदर? ओके, समजलंय. द नेक्स्ट टॉपिक, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि सगळ्यांनी जॉईन करायचंय क्लास. हा, मी क्लास संपल्यानंतर तुमच्या ग्रुपवर अटेंडन्सचा रिपोर्ट सेंड करते. नेक्स्ट टाईप आहे तुमचा इलेक्ट्रिकल एनर्जी. आता तुम्ही मला सांगायचे असे कुठले सोर्स आहेत किंवा कुठले इक्विपमेंट आहे तुमच्या डे टू डे लाईफ किंवा तुमचे जे घरामध्ये की ज्यातून तुम्हाला हीट जनरेट होती, बट ती इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये किंवा इलेक्ट्रिसिटीचा यूज करून तुम्हाला तिथे इलेक्ट्रिक एनर्जी मिळते, की ज्यातून आपल्याला हीट पण मिळते. ओके, व्हेरी गुड. हीटर, आयर्न, कॉपर. कॉपर कसं, कॉपर मधून कशी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते ईश्वरी? वॉटर हीटर, येस. नेक्स्ट, आयर्न, हे पण आहेत. स्टीमर, येस. लीड, लीड मधून कशी आयुष तुला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते? इंडक्शन, येस. इलेक्ट्रिकल इंडक्शन, इलेक्ट्रिक प्रेस. येस, व्हेरी गुड. ही जी एक्झाम्पल्स आहेत, लीड मध्ये आयुष कशी मिळणार आहे तुला हीट? लीड लाईट, ओके. लीड लाईट जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल? ही इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. आता बघा त्यामध्ये पण काय होत आहे, जेव्हा इलेक्ट्रिसिटीवर चालणारे जे इक्विपमेंट्स आहेत, ओके ओके, इलेक्ट्रिसिटीवर जे चालणारे इक्विपमेंट्स आहेत त्यामध्ये पण तुम्ही जर आयर्न सपोज इलेक्ट्रिक प्रेस आहे आणि तिला तुम्ही इलेक्ट्रिसिटी अप्लाय केली तर तुम्ही तुमचे जे क्लॉथ्स वगैरे आहेत ते तुम्ही प्रेस करता, म्हणजे तिथे काय होतं, हीट जनरेट होते आणि ती हीट इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये. सो इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक एनर्जीचा जो सोर्स ऑफ हीट, हा एक नेक्स्ट सोर्स आहे की ज्यामध्ये आपण आपल्याला हीट इझिली अवेलेबल होती किंवा इलेक्ट्रिसिटी अप्लाय करून तुम्हाला हीट तुम्ही तिथे अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला तिथे हीट जनरेट होते. अजून याच्या व्यतिरिक्त कुठले एक्झाम्पल्स असतील तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता, म्हणजे सांगू शकता की
कुठल्या इक्विपमेंट मधून तुम्हाला हीट एनर्जी किंवा हीट मिळते की जी इलेक्ट्रिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. द नेक्स्ट टॉपिक, हा टॉपिक समजला इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे काय समजलं? म्हणजे त्या इलेक्ट्रिक एनर्जी मधून कशी आपल्याला हीट जनरेट होते. ओके येस. द नेक्स्ट लास्ट जो सोर्स आहे तो आहे ॲटॉमिक एनर्जी. आता ॲटॉमिक एनर्जी मध्ये तुम्हाला कशी एनर्जी मिळते किंवा त्या एनर्जी मधून तुम्हाला हीट कशी जनरेट होते याचं जर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं ना तर आपल्याला सनकडे परत रिटर्न एकदा जावे लागेल. सन मध्ये काय होतंय? Am I audible student? ईश्वरी तुला प्रॉब्लेम आहे का? तुला इंटरनेटचा इश्यू आहे. सी ॲटॉमिक एनर्जी मध्ये काय होत आहे की कशीही यामध्ये हीट जनरेट होती. जर हे स्टडी करायचं तर आपल्याला सनकडे एकदा जावे लागेल. सन मध्ये आपण स्टडी केलं की तिथे काय होतं, न्यूक्लिअर फ्युजन होतं. न्यूक्लिअर फ्युजन होऊन तिथे खूप जास्ती प्रमाणात म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये हीट जनरेट होते जेव्हा दोन हायड्रोजन ॲटम एकमेकांसोबत फ्यूज होतात. when the two hydrogen atoms are fused together to form a helium nuclei and a large amount heat is generated in a large amount. म्हणजे तिथे जी हीट आहे ती खूप लार्ज अमाऊंट मध्ये जनरेट होते. हे आपण स्टडी केलं न्यूक्लिअर फ्युजन मध्ये म्हणजे सन मध्ये. सनच्या प्रोसेस मध्ये न्यूक्लिअर फ्युजनची प्रोसेस होती आणि तिथे आपल्याला हीट मिळते. हे आपण स्टडी केलं. बट आपल्याला आता लास्ट टाइप सोर्स ऑफ हीटचा जो लास्ट टॉपिक आहे किंवा टाइप आहे ॲटॉमिक एनर्जी, त्याच्यामध्ये हीट कशी जनरेट होती हे स्टडी करायचं. तर ॲटॉमिक एनर्जी मध्ये काय होतं, अपोजिट होतं, इथं फिजन होतं. फिजन म्हणजे काय, असे कुठले रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतील ते तुम्ही मला सांगणार आहात की ज्याच्यामध्ये खूप जास्ती अमाऊंट मध्ये ह्यूज अमाऊंट मध्ये हीट जनरेट होते. तर आता याचं जर एक्झाम्पल बघायचं म्हटलं ना, ज्या न्यूक्लिअर टेस्ट केला जातात ना, जे इस्रो वगैरे. ओ या येस, ओनली लास्ट टॉपिक आहे आपला झालाय. आय मीन लास्ट सोर्स आहे. कंडक्शन मला माहिती आहे काय या क्लासमध्ये होणार नाही, नेक्स्ट क्लासमध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर जे न्यूक्लिअर टेस्ट केल्या जातात इस्रो कडून किंवा जे असेल DRDO वगैरे त्यांच्याकडनं ज्या टेस्ट केल्या जातात त्यांच्यामध्ये कुठली एनर्जी मिळते आपल्याला, ॲटॉमिक एनर्जी. सो ॲटॉमिक एनर्जी मध्ये काय होतं, न्यूक्लिअर फिजनची प्रोसेस होते. आणि न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय की असे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट की ज्यांच्यामधून आपल्याला ह्यूज अमाऊंट मध्ये हीट मिळते. आता तुम्ही मला सांगायचे की तुम्हाला जे माहित असणारे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, विच आर द रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स और असे एलिमेंट्स की जे न्यूक्लिअर टेस्टिंग मध्ये यूज केले जातात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला हा येस DRDO टेस्ट केल्या जातात. युरेनियम, व्हेरी गुड राधा राणी. नेक्स्ट, युरेनियम एकच आहे का? थोरियम, येस. नेक्स्ट, युरेनियम, थोरियम, कॅडमियम, रेडियम, हे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, अथर्व तुला इंटरनेट असेल मग, हे जे एलिमेंट्स आहेत ना यांच्यामध्ये काय होतं, न्यूक्लिअर फिजनची प्रोसेस होते आणि तिथे ॲटॉमिक एनर्जी आपल्याला, येस थोरियम, तर तिथे आपल्याला ॲटॉमिक एनर्जी मिळते. आणि ॲटॉमिक एनर्जी मध्ये काय होतं, शॉर्ट टाइम मध्ये, येस येस आयुष, स्पेस एजन्सी, मी जर म्हटलं असेल इस्रो तर सॉरी DRDO. येस, जर ॲटॉमिक एनर्जी मध्ये शॉर्ट टाइम मध्ये, आय मीन खूप शॉर्ट टाइम मध्ये तिथे ह्यूज अमाऊंट मध्ये आपल्याला एनर्जी किंवा हीट मिळते. सो ती काय झाली तुमची ॲटॉमिक एनर्जी. तर तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी म्हटलंय केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, बट आपण तर स्टडी करतो हे. तर हे एनर्जी एनर्जी का एक्सप्लेन केलंय किंवा म्हटलंय सोर्स ऑफ हीट, कारण आपण पहिल्याच क्लासमध्ये इंट्रोडक्शन ऑफ हीट मध्येच बघितलंय की
हीट जी आहे ती एनर्जीच्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळते किंवा फॉर्म जनरेट. सो केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, जिओथर्मल एनर्जी सगळे काय आहेत सोर्सेस ऑफ हीट. सो ॲटॉमिक एनर्जी मध्ये तुम्हाला ही प्रोसेस होते की तुमची न्यूक्लियर फिजनची, इकडे फ्युजन होत आहे, इकडे फिजन होत आहे. सन मध्ये फ्युजन होऊन हायड्रोजनचं फ्युजन होऊन दोन हायड्रोजन ॲटमचं फ्युजन होऊन हेलियम मिळतं आणि तिथे हीट जनरेट होते. आणि ॲटॉमिक एनर्जी मध्ये काय होते, जे रेडिओ एलिमेंट्स आहेत की ज्यांची न्यूक्लियर टेस्टिंग मध्ये यूज केले जातात त्यांच्यामध्ये फिजन होतं आणि खूप जास्ती हीट जनरेट होते. तुम्ही मला याचे एक्झाम्पल सांगू शकता ॲटॉमिक एनर्जीचे, तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज. मूवीज मध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल टेस्टिंग मध्ये करताना त्याच्यामध्ये खूप जास्त हीट जनरेट होईल. किंवा तुम्ही युट्यूबला व्हिडिओज वगैरे जर बघितले असेल की जेव्हा एखादं सॅटेलाइट किंवा टेस्टिंग असते तेव्हा काय होतं तिथं खूप जास्त हीट जनरेट होते. म्हणजे तिथे ही ॲटॉमिक एनर्जी अवेलेबल असते. म्हणजे हीट असते ती ॲटॉमिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये असते. समजलं हे ॲटॉमिक एनर्जीचे एक्झाम्पल्स मी विचारले क्वेश्चन असेल माहिती तर सांगा. येस, इस्रो आहे स्पेस एजन्सी DRDO टेस्टिंग केले. तर हे झाले तुमचे सोर्सेस ऑफ हीट. तर तुमचा होमवर्कचा क्वेश्चन आहे आपला टॉपिक. येस, बॅकग्राऊंड टीचर आहेत बरेचसे बसलेले, सो तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज येतो आणि बाकीचे क्लासेस पण चालले, सो त्यामुळे आवाज येतोय. आता मी काही करू शकत नाहीये याला. तर इथे काय होत आहे, हा तर होमवर्कचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की तुम्हाला हे जर टॉपिक शिकवलं मी आज सोर्स ऑफ हीट त्याच्यावर डिटेलमध्ये नोट्स बनवायच्या. जो पहिला आपण बघितला फर्स्ट द सन, त्या सनवर डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय, काय होतं त्या फ्युजन मध्ये, कशी हीट जनरेट होते ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आणि हीट कशी जनरेट होते. सेकंड अर्थ मध्ये पण तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता. सेंटर टेम्परेचर किती, अर्थ सरफेसचं टेम्परेचर किती, जसं आपण 1 डिग्री 32 मीटरला जातो तर किती स्केल मध्ये तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होतो, 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस. हे तुम्हाला डिटेल मध्ये तिथे एक्सप्लेन करायचे नोट्स बनवताना. नेक्स्ट केमिकल एनर्जी, तुम्ही अजून पण डे टू डे लाईफ मध्ये जे एक्झाम्पल्स असतील जे इथे आपण डिस्कस नाही केले याच्या व्यतिरिक्त ते पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट फोर्थ सोर्स पण बघितला इलेक्ट्रिकल एनर्जी, तो पण तुम्हाला एक्सप्लेन करायचा डिटेल मध्ये. मी लास्ट हा वर्ड खूप वेळा सांगते तुम्हाला, डिटेल मध्ये होमवर्क करायचा. तुम्ही काही जण 2-2 लाईन्स लिहून देतात ते मी एक्सेप्ट करणार नाही. आणि लास्ट टॉपिक तो ॲटॉमिक एनर्जी, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जेवढं काही एक्सप्लेन करता येईल तेवढं एक्सप्लेन करायचं. तर हा आहे तुमचा होमवर्क. तर अजून 5 मिनिट टाईप आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत ते मी एकदा तुम्हाला ॲडजस्ट आयडिया देते. आता आपण नेचर ऑफ हीट मध्ये, हा तर झाला आजचा टॉपिक. तर उद्याच्या नेक्स्ट क्लासमध्ये जेव्हा आपला क्लास असेल त्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहोत ते मी आज मेथड एक्सप्लेन करते. नेक्स्ट क्लासमध्ये देखील मला एक स्टडी स्टार्ट करता येईल आणि तुमची जे एक्सपेन्शन वगैरे आहे ते पण स्टार्ट करता येईल. येस, आदिती तुला आवाज येत नाही का? मग का बरं ग्रुपवर द्यायचा आहे? तुला समजलं नाही का मी काय म्हंटल? जे मी एक्सप्लेन केलेत आता सगळे टॉपिक्स. ओके, व्हॉइस ब्रेकिंगचा प्रॉब्लेम, ठीक आहे. तरी पण मी ग्रुपवर देते होमवर्क. तर हे झालं आजच्या क्लासमध्ये. तर आपला एक नेक्स्ट आपण एक बघितलं होतं प्रिव्हियस क्लासमध्ये नेचर ऑफ हीट. नेचर ऑफ हीट मध्ये काय होत आहे, तर heat transfer from higher object, higher temperature to lower temperature. सपोज एखादा कुठला बॉक्स असेल ज्याचं टेम्परेचर आहे 50 डिग्री सेंटीग्रेड आणि एक दुसरा एक बॉक्स आहे ज्याचं टेम्परेचर आहे तुमचं 100 डिग्री सेंटीग्रेड. तर काय होतं इथे, हायर टेम्परेचर करून बॉक्स काय करेल किंवा जो मटेरियल असेल तो लोअर टेम्परेचर कडे काय करेल, हीट तुमची ट्रान्सफर करेल. हे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये ऑलरेडी स्टडी केलंय. पण आता हे हीट ट्रान्सफर करण्याच्या 3 मेथड्स आहेत. ट्रान्सफर ऑफ हीट, ट्रान्सफर ऑफ हीट,
The transfer of heat the transfer होती higher temperature to lower temperature. Higher temperature to lower temperature. Higher temperature कडनं काय होतं तुमची lower temperature कडे ट्रान्सफर होते. जसं की या केस मध्ये आपण तसं ह्या ज्या ट्रान्सफर ऑफ हीट ट्रान्सफर करण्याच्या 3 मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड आहे कुठली मेथड आहे कोणाला माहिती आहे का कुठल्या 3 मेथड कोणाला म्हणजे सगळ्यांना माहित पाहिजे कारण आपण ऑलरेडी स्टडी केली रिव्हिजन क्लास. प्लीज टेल मी which are the 3 methods for transfer of heat. कुठल्या तर 3 मेथड्स आहेत की ज्या मेथडने आपण हीट ट्रान्सफर करू शकतोय. Am I audible? 3 minutes आहेत अजून 4 minutes. ओके व्हेरी गुड ब्रदर. आणि कंडक्शन कॉन्व्हेक्शन अँड रेडिएशन. तर ह्या ज्या मेथड्स आहेत कंडक्शन कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन येस तर ते आपण नेक्स्ट क्लास मध्ये स्टडी करणार आहोत. फर्स्ट कंडक्शन ऑफ हीट. सेकंड convection and third is radiation of heat. ह्या 3 मेथड्स आहेत की ज्या मेथडने आपण हीट काय करू शकतो ट्रान्सफर करू शकतो. तर ते जे लास्ट एक्झाम्पल मध्ये लास्ट प्रिव्हियस क्लास मध्ये आपण जे एक्झाम्पल बघितलं की जे मी सांगितलं तुम्हाला सपोज भाजी करताना स्पून भांड्यामध्ये राहिला गेले तर तो स्पून पण काय होतो गरम होतो. तर ते एक्झाम्पल राधाराणीने सांगितलं कंडक्शनचे मेथड्स. तर ते कसं कंडक्शन मेथड मध्ये आहे अजून दुसरे डे टू डे लाईफ मध्ये कुठले एकच एक्झाम्पल तिन्ही वे मध्ये फिट होत आहे हे आपण सगळं नेक्स्ट क्लास जेव्हा येईल आपला रिव्हिजनचा नेक्स्ट वेडनेसडेला तेव्हा आपण स्टार्ट करूया. पण याचं मी एक्झाम्पल अजून आहे 2 मिनिट तर त्यामध्ये मी एक्सप्लेन करते की 3 मेथड्स आपण स्टडी केले. सपोज तुमच्याकडे बोन फायर आणि सपोज इथून हीट जनरेट होते आणि सपोज तुम्ही जर तुमचे हात हा ते तुमचा तो जर इथे वरती पकड तर ती कुठली मेथड झाली कंडक्शन कॉन्व्हेक्शन रेडिएशन. वरती जायचं बोन फायरच्या वरती पकडायचा. राधाराणी रेडिएशन कसं कॉन्व्हेक्शन येस कॉन्व्हेक्शन मेथड आहे. रेडिएशन नाहीये वरती राधाराणी साईडला नाही. येस जर ही इथे पकडले हात तुम्ही तर ती झाली कॉन्व्हेक्शन प्रोसेस. जर या हीट मध्ये तुम्ही एक रॉड हॉट करायला ठेवलाय त्याचं एक एंड आणि इथे तुम्ही दुसऱ्या एंडला तुम्ही इथे पकडले तर हा रॉड काय होणार इथलं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि अल्टिमेटली इथलं पण टेम्परेचर नंतर इन्क्रीज होणार आहे थोड्या वेळानंतर लगेच नाही होणार. म्हणजे तुम्ही सडनली इथे धरले आणि लगेच इथलं टेम्परेचर पण इन्क्रीज होईल असं नाही होणार आहे. काही स्पेसिफिक टाइम नंतर इथलं पण टेम्परेचर कंडक्शन. आणि सपोज तुम्ही साईडला बसून जर हात धरले तुमचे हीट मध्ये आणि तुम्ही जर त्या बोन फायरकडनं हीट घेताय तर ती मेथड झाली तुमची रेडिएशनची. तर हे आपण ते 3 टाइप्स एकच एक्झाम्पलच्या थ्रू मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये तिन्ही मेथड नाही होणार बट फर्स्ट मेथड आणि त्याचं एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्ट काय आहे ते जेव्हा नेक्स्ट क्लास येईल तेव्हा आपण त्यामध्ये डिटेल स्टडी करू. सो होमवर्क आणि आजच्या क्लासमध्ये काय टॉपिक शिकवलाय तो समजलाय समजला असेल तर टाईप करा मेसेज रिप्लाय द्या. काही डाऊट्स असतील क्वेश्चन असतील तर विचारू शकता. आयुष येस 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 आयुष कुठले डाऊट्स असेल तुमचे क्वेश्चन असतील तर विचारू शकता. होमवर्क तो ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी ग्रुपवर पण अपलोड करते. नो डाऊट. ओके राधाराणी समजले सगळे टॉपिक्स. नित्या येस ओके बाय.